नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. देशातील पहिली अत्याधुनिक लॅब राणेंच्या हॉस्पिटलमध्ये फडणवीसांनी केलं लोकार्पण. राणे पॅटर्न वापरा, राज्य कोविड मुक्त होईल, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. आणि देवेंद्रजी तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल, नारायण राणे यांचं मोठं विधान. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी. आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत जेई, नीट, MHCET आणि NDA च्या तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर. 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू. परफेक्ट अकॅडमी. संपर्क 93 250 17 458. राणेंचं SSPM मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल पडवे तसेच आमदार स्थानिक विकास कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने RT-PCR कोविड मॉलिक्युलर लॅबचं लोकार्पण झालं. विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या लॅबचं लोकार्पण करण्यात आलं. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देशातल्या सर्वात अत्याधुनिक आणि एकमेव कोविड मॉलिक्युलर लॅबचं लोकार्पण करण्यात आलं. यामुळं आता केवळ 13.5 मिनिटात 32 स्वॅब टेस्टिंग करता येणार आहेत. तब्बल 52 विविध जीवाणूजन्य रोगांवर व तापावर लॅबमधून निदान होणार आहे. संपूर्ण भारतात फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही अत्याधुनिक लॅब उपलब्ध आहे. या प्रसंगी नारायण राणेंच्या हस्ते भाजपच्या नेत्यांचं स्वागत सन्मान करण्यात आला. तर माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांनी अन्य मान्यवरांचं स्वागत केलं. यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, सौ नीलम राणे, आमदार नितेश राणे, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, रमेश पाटील, भाई गिरकर, राजन तेली, प्रमोद जठार, समिधा नाईक, अतुल काळसेकर, डॉक्टर RS कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कोकणामध्ये आल्यानंतर सत्य परिस्थिती पाहिली तर सिंधुदुर्गामध्ये ज्या वेळेला टेस्ट केली जायची तर त्याचे जे मॉलिक्युलर्स होते ते पाठवले जायचे सांगलीला, कोल्हापूरला, मिरजला आणि 7-7, 8 दिवस त्याच्या लॅब टेस्टचा रिपोर्ट येत नव्हता. अशा काळामध्ये परिस्थिती वाढत होती. पालकमंत्री ढम्म होऊन झोपले होते. जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की ही जोपर्यंत लॅब होत नाही तोपर्यंत इकडे या जिल्ह्याची परिस्थिती सुधरू शकत नाही. आम्ही तात्काळ राणेसाहेबांशी चर्चा केली. राणेसाहेब त्यावेळेला काही डोळ्याच्या छोट्याशा त्यांच्या अडचणीमुळे येऊ शकले नव्हते. पण नितेशजींनी आणि निलेशजींनी दोघांनी शब्द दिला की आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण ही लॅब उभी करू. आणि तात्काळ राजन तेलीजींच्या नेतृत्वाखाली इथे एक बैठक झाली. आणि साहेब आम्हाला आनंद वाटतो की आज एक आमदार म्हणून तुम्ही जी आम्हाला जिम्मेदारी दिली ती एक जनहितासाठी, लोककल्याणासाठी, त्याचा निधी आम्ही इकडे देऊ शकलो. आणि आज कोकणातल्या जनतेला खरोखरच 9 ऑगस्टच्या क्रांती दिनाच्या दिवशी नवीन एक क्रांती घडवण्याचं काम आपण करतो. राणेसाहेब खरोखरच तुमचं मनापासून कौतुक करा. असं वाटतं की एक जंगलासारख्या दुर्गम भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल उभं करत असताना तुम्हाला देखील किती या गोष्टीचा त्रास झाला असेल. पण उराशी बाळगलेलं स्वप्न ते तुम्ही दाखवलंय आणि तिथे हॉस्पिटलच्या बाहेर पाठीवर देखील लिहिलं आहे की माझं स्वप्न म्हणून. खरोखरच तुमचं देखील मनापासून अभिनंदन, काकींचं मनापासून अभिनंदन आणि नितेश आणि निलेशजींचं देखील अभिनंदन करतो. आणि ही लॅब देवेंद्रजींच्या माध्यमातून या सिंधुदुर्गच्या जनतेला समर्पित साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
आम्ही ज्यावेळेला सिंधुदुर्गाच्या दौऱ्यामध्ये आलो होतो त्यावेळेला प्रशासनाची असणारी भूमिका आणि त्या भूमिकेच्या विरुद्ध विरोधी पक्ष म्हणून ज्या ठामपणे भारतीय जनता पार्टीने मांडलेली भूमिका की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे लॅबला जो निधी देणार आहोत आणि तुम्हाला तो करावाच लागेल ही जी ठाम भूमिका होती हे आम्हाला देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या माध्यमातून सांगितलं आणि त्यामुळे आज एक खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण झालं. सिंधुदुर्गामध्ये यानंतरच्या काळामध्ये आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये हा जो अमलाग्र येणाऱ्या काळामध्ये जो बदल आवश्यक होता तो बदल नारायण राणेंच्या रूपाने बांबोळी कोल्हापूर या भागामध्ये जाणारे पेशंट्स यांना कुठेतरी हा फार मोठा दिलासा यामुळे मिळाला. मी माझ्या वतीने आणि आम्हा सर्वांच्या वतीने खरं बघितलं तर दादांचं खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी. आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत जेई, नीट, MHCAT आणि NDAच्या तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर. 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू. परफेक्ट अकॅडमी. संपर्क 93 250 17 458. राणेंच्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक कोविड लॅबचं लोकार्पण माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. नारायण राणे यांच्या या कार्यासाठी त्यांनी सलाम ठोकला. तर ही लॅब महाराष्ट्रातील नंबर 1 लॅब आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेली टेस्टिंगची सोय संपूर्ण महाराष्ट्रात झाली तर कोरोनाचं प्रमाण कमी होईल असं गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी काढले. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या ठिकाणी SSPM मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची अशी व्हायरोलॉजी लॅब की ज्यामध्ये कोविडचं तर टेस्टिंग होणारच आहे पण त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या 50हून अधिक व्हायरसेसचं टेस्टिंग करता येईल अशी अत्याधुनिक लॅब या ठिकाणी सुरू होते. ही आपल्या सगळ्यांकरता अतिशय समाधानाची बाब आहे. मी आज खरं म्हणजे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेन की राणे साहेबांचं. या ठिकाणी 2 वर्षापूर्वी मी आलो होतो आणि त्यावेळी या मेडिकल कॉलेजचं आणि हॉस्पिटलचं उद्घाटन झालं होतं आणि मी त्यावेळेस दादांना प्रश्न विचारला की मेडिकल कॉलेज काढणं चालवणं हे अतिशय कठीण आहे पण ते मुंबईसारख्या महानगरात काढलं किंवा त्याच्या आसपास नवी मुंबईला काढलं तर त्याचं एक वेगळं स्वरूप आहे, एक वेगळं अर्थकारण आहे, त्यात मला बोलायचं नाही. पण सिंधुदुर्ग सारख्या या भागामध्ये आणि जिथे अगदीच जंगल अशा प्रकारची अवस्था होती अशा या ठिकाणी तुम्ही काढण्याचं धाडस कसं केलं? कारण त्याच्याकरता इतका सगळं कर्ज घ्यायचं, पैसा उभा करायचा हे अतिशय कठीण आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्या जीवनामध्ये हे माझं स्वप्न होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्याकरता मला कर्ज घ्यावं लागलं किंवा कर्जबाजारी व्हावं लागलं तरी मी पर्वा करणार नाही. आणि आज अतिशय आनंद आहे की इतकं मोठं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं. त्याच्या परवानग्यांना खूप अडचणी येतात. तुम्ही शहरात केलं तर फार सोपं असतं पण इथे इतक्या अडचणींचा सामना दादांनी केला. मला माहिती आहे किती वेळा ते त्या ठिकाणी मेडिकल काउन्सिलकडे गेले आणि त्याची परवानगी सगळी त्यांनी मिळवली आणि मला असं वाटतं की एक अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारचं हे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल या ठिकाणी तयार झालं. आणि मला असं वाटतं की कोकणाचा आरोग्याच्या संदर्भातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा हा या मेडिकल कॉलेजमुळे आणि हॉस्पिटलमुळे या ठिकाणी आपण गाठू शकलो. ही लॅब पाहून अतिशय समाधान वाटलं कारण अतिशय आधुनिक अशा प्रकारची लॅब आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या लॅब्स आहेत
त्यातल्या सगळ्यात आधुनिक लॅबपैकी एक लॅब ही सिंधुदुर्गमध्ये तयार झाली. 100% फुल ऑटोमेशन या ठिकाणी, म्हणूनच एवढी त्याला गती देखील आहे. 1.5 तासामध्ये 96 टेस्ट, एक प्रचंड अशी त्याची गती आहे. आणि त्यामुळे एका दिवसात मोठ्या प्रमाणात टेस्ट या ठिकाणी करता येतील. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना तर मनात असं वाटतं की टेस्ट करायची गरजच येऊ नये, परंतु आता ज्यावेळेस संक्रमण आहे ते वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये ही लॅब म्हणजे एक प्रकारे आपल्या सगळ्यांना खूप मोठा आशीर्वाद आहे की ज्यातनं कोणी जरी संक्रमित झाला तरी त्याचं संक्रमण लगेच लक्षात येईल आणि त्यातनं आपल्याला योग्य उपचार घेऊन त्यातनं बाहेर पडता येईल. आज आपण ज्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये उभी केली आहे अशीच राज्यामध्ये अजून 15 ते 20 हजार टेस्ट रोज वाढू शकतील इतकी क्षमता जर आपण उभी केली तर हा जो काही आपण कोरोनाचा जे आपलं युद्ध आहे ते किंवा कोरोनाच्या संदर्भात आपण जे काही आता स्ट्रॅटेजी करतोय ती स्ट्रॅटेजी निश्चितपणे यशस्वी होऊ शकेल. मला असं वाटतं की येत्या काळामध्ये आपण जर योग्य प्रकारच्या स्ट्रॅटेजीज केल्या, आज आपण बघितलं असेल जी या ठिकाणी व्यवस्था उभी केली आहे इतकी आधुनिक व्यवस्था आहे, इतका त्याच्यामध्ये वेगानं आपल्याला सगळे रिझल्ट मिळणार आहे. आणि मला मगाशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ही जी मशीन आहे ती मशीन व्हायरल लोड देखील सांगते. ते देखील अत्यंत महत्वाचं आहे की व्हायरल लोड जर समजला तर त्याच्या आधारावर त्या व्यक्तीचं ट्रीटमेंट आणि तो किती लोकांना संक्रमित करू शकतो याचा देखील आपल्याला त्यातनं एक महत्वाची जी माहिती आहे ती मिळते आणि त्यातनं आपण संक्रमण जे आहे ते थांबवू शकतो. त्यामुळे सर्वार्थाने अतिशय चांगली अशा प्रकारची ही व्यवस्था या ठिकाणी उभी झाली आहे. मी खरोखर याकरता पुन्हा एकदा आदरणीय राणे साहेबांचं, प्रवीणजी, रवीजी आणि सगळ्या आमदारांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आज आपण याचं लोकार्पण केलंय आणि जसं मी पहिल्याच बोललो की याचा कमीत कमी उपयोग झाला तर तो अधिक चांगला आहे, पण आज आपल्याला दुर्दैवाने तो करावा लागेल. आणि तो करत असताना त्यातनं ज्या लोकांच्या टेस्ट पॉझिटिव्ह येतील त्या सगळ्या लोकांना आरोग्य लाभ व्हावा अशा प्रकारची आज मी या ठिकाणी शुभकामना करतो. विशेषतः यात एक गोष्ट अजून सांगितली पाहिजे, कारण आपल्या या सगळ्या भागामध्ये नेहमी माकडता या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पेशंट्स आढळतात आणि ही जी काही आता व्हायरोलॉजी लॅब तयार झाली आहे या लॅबमध्ये माकड तापाच्या संदर्भातला देखील टेस्ट ही होऊ शकते. त्यामुळे त्याही संदर्भात मला असं वाटतं की पूर्वी जो काही आपल्यासमोर अडचण असायची ती देखील या ठिकाणी दूर होणार आहे. म्हणून ही व्यवस्था या ठिकाणी उभी राहिल्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो. सिंधुदुर्ग वासियांना आज आणि विशेषतः कोकणवासियांना याचं आज अर्पण होत आहे, लोकार्पण होत आहे, त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो. आणि या चांगल्या कामाकरता मला या ठिकाणी निमंत्रित केलं. मला दादांनी असं सांगितलं होतं की आमची ज्या दिवशी लॅब पूर्ण होईल त्या दिवशी मी कळवणार आणि तुम्हाला यायचंच आहे. मी दादांना त्याच वेळेस सांगितलं होतं की मी दादा 100% येणार, तुम्ही मला सांगा एवढं महत्वाचं काम या ठिकाणी होत आहे मी जरूर येईल. आणि आज या ठिकाणी मला येता आलं याचं समाधान व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी. आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत जेई, नीट, MHCAT आणि NDAच्या तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर. 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू. परफेक्ट अकॅडमी. संपर्क 93 250 17 458. आता लॉकडाऊनचा विचार करून चालणार नाही, अनलॉकचाच विचार करावा लागेल. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल तर आंदोलन करायला भाजप तयार आहे. हे कृत्य काँग्रेस आमदाराकडून झालंय, त्यामुळे मांडीला मांडी लावून बसायचं आणि भाजपवर टीका करायची हे संजय राऊत यांनी बंद करावं अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली आहे. मी सातत्याने हे सांगतोय की आपल्याला जो काही लढा द्यायचा तो कोरोनाशी द्यायचा आहे, तो संख्येशी द्यायचा नाही आहे. त्यामुळे जी काही स्ट्रॅटेजी आपली आहे, जी ज्या ज्या ठिकाणी यशस्वी स्ट्रॅटेजी झाली आहे तशी स्ट्रॅटेजी महाराष्ट्रात असली पाहिजे. मी अनेक वेळा दिल्लीचं उदाहरण दिलं की जिथे केंद्र सरकार राज्य सरकारने मिळून आज तिथे 82 ते 87% बरा होण्याचा रेशो गेला आहे. पेशंटची संख्या कमी होते आहे, मृत्यूचा दर कमी होतो आहे. महाराष्ट्रात मात्र मोठ्या प्रमाणात आजही काल 12,000 होते, त्याच्या आधी 11,000 होते. त्यामुळे आणि संख्येपेक्षा मला अधिक महत्त्वाचं वाटतं की इन्फेक्शनचा रेशो जो आहे महाराष्ट्रातला हा कधी 20% आहे, कधी 18% आहे.
फारच एखाद दिवशी तो 12-14% आहे आणि मृत्यूदर देखील खूप महाराष्ट्राचा अधिक आहे आणि म्हणून आपली जी स्ट्रॅटजी आहे त्याचा नीट विचार केला पाहिजे. मोठ्या प्रमाणात टेस्ट वाढवले पाहिजे. आता आपण बघितलं असेल गेल्या 8 दिवसामध्ये टेस्ट वाढवले आहेत, परंतु त्याच्यामध्ये अँटीजेन टेस्ट वाढवले आहेत. म्हणजे आपण जर 6 ऑगस्टचा आपण जर रिपोर्ट बघितला तर 6 ऑगस्टला एकूण महाराष्ट्रामध्ये एक साधारण 76-77 हजार टेस्ट आपण केल्या. त्यातल्या 26-27 हजार टेस्ट या PTPCR आहेत आणि 50 हजार टेस्ट ज्या आहेत त्या अँटीजेन आहेत. आता मध्यंतरी ज्यावेळेस मुंबईच्याच लॅबने अँटीजेन टेस्टच्या संदर्भात एक सर्वे केला, त्यांनी सांगितलं की 65% त्याच्यात म्हणजे इनकरेक्ट आहेत किंवा करेक्ट त्याचा रिझल्ट येत नाही आहे. PTPCRमध्ये ते 73% तर अगदी 95% त्याचे रिझल्ट्स आहेत. आणि म्हणून PTPCR टेस्ट आणि साधारण ICMRचे मत हे आहे की अँटीजेन टेस्ट केल्याच पाहिजेत, त्याच्यात काही दुमत नाही आहे, पण हा रेशो 1:1 असला पाहिजे. तो आता 1:2 आहे, म्हणजे एका PTPCRच्या मागे 2 अँटीजेन होत आहेत. तर मला असं वाटतं की राज्य सरकारने PTPCRची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे. आहे ती पूर्ण युटिलाइज केली पाहिजे, ती पूर्ण युटिलाइज होत नाही आहे. आणि आपण जर मोठ्या प्रमाणात या टेस्ट वाढवल्या तर मला असं वाटतं की येत्या काही महिन्यांमध्ये आपल्याला काही दिवसांमध्ये बऱ्यापैकी कंट्रोल आणता येईल. लोक अर्ली डिटेक्ट होतील, त्यामुळे सिम्प्टोमॅटिक होणार नाहीत. सिम्प्टोमॅटिक जे आहेत त्यांना आयसोलेट करता येईल आणि त्यातनं आपल्याला कोरोनाची लढाई यशस्वीरित्या लढता येईल. आणि म्हणून माझी मागणी आहे की जसं आज आम्ही आता इथे सिंधुदुर्गमध्ये या ठिकाणी आलो आहोत आणि हे जे काही हॉस्पिटल या ठिकाणी आहे माननीय राणेसाहेबांचं, इथे अत्यंत आधुनिक अशा प्रकारची ही PTPCRची मशीन या ठिकाणी सुरू झाली आहे, ज्याच्यामध्ये 1.5 तासात 96 सॅम्पल्स ची टेस्ट होऊ शकते. अशा प्रकारची सगळीकडे मोठ्या प्रमाणात कॅपॅसिटी उभी केली पाहिजे. बघा, लॉकडाऊन कशाकरता आपण करतो? व्यवस्था उभ्या करण्याकरता करतो. कारण व्यवस्था उभ्या झाल्या की आपल्याला संक्रमण तोडता येतं. आता आपल्याला लॉकडाऊनचा विचार करून चालणार नाही. आपल्याला अनलॉकमध्येच राहावं लागेल. आपल्याला जास्तीत जास्त ओपन अप कसं करता येईल, अर्थात त्याकरता कोविड वाढणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यावी लागेल. तशा प्रकारचे SOPs तयार कराव्या लागतील. पण आता जर आपण या ठिकाणी परत लॉकडाऊनचा विचार केला तर मला असं वाटतं की त्याचा परिणाम जो सामान्य माणसावर, गरिबावर होईल आणि अर्थव्यवस्थेवर होईल तो प्रचंड परिणाम असेल आणि त्यातनं एक कधी भरून न निघणारा अशा प्रकारचा लॉस देखील अर्थव्यवस्थेचा आणि सामान्य गरीब माणसाचा, उद्योगाचा होऊ शकतो. म्हणून आता त्याचा विचार करण्याची आवश्यकता वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठेही जर अवमान होत असेल तर त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करायला देवेंद्र फडणवीस नेहमीच तयार आहेत. परंतु संजय राऊतांना ही वेळ काय यावी की देवेंद्र फडणवीसांशिवाय आंदोलन करता येणार नाही याचा विचार संजय राऊत यांनी केला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं आहे, दुपारीच आशिष शेलारांनी हे सांगितलेलं आहे की महाराजांचा पुतळा त्या ठिकाणून हटवण्याचं काम हे काँग्रेसच्या आमदारांनी केलेलं आहे, जे तिथले कार्याध्यक्ष देखील आहेत काँग्रेस पक्षाचे. त्यामुळे त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून इथे बसायचं आणि भारतीय जनता पक्षावर आरोप करायचे बंद करा, अशी माझी त्यांना सूचना आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव
प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ, आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता बोगटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99. भविष्यात डॉक्टर, इंजिनियर व्हायचे स्वप्न बघताय? आता नीट, जेई, NDA सारख्या परीक्षांसाठी पुणे, मुंबई, कोटा इथं कशाला जायचं? आता देश पातळीवरील नामांकित संस्था परफेक्ट अकॅडमी आपल्या सिंधुदुर्गात. आपल्या घराजवळच राहू, सुरक्षित राहू आणि यशस्वी हो. परफेक्ट अकॅडमी आता प्रथमच आपल्या जिल्ह्यात घेऊन येते स्कॉलर्स इंटिग्रेटेड बॅच, खास 11वी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी. 11वी 12वी, जेई, नीट, NDA एकत्रित पद्धतीनं बोर्डाचा आणि प्रवेश परीक्षांचा अभ्यास. 8वी ते 10वी, जेई, नीट, IAS फाउंडेशन कोर्स. 8वी ते 10वी सायन्स आणि मॅथ्स, इंग्लिश, सेमी इंग्लिश, CBSE आणि स्टेट बोर्ड. 5वी आणि 8वी स्कॉलरशिप एक्झाम कोचिंग. वैशिष्ट्य: नीट, जेई मध्ये तज्ञ असलेल्या कोटाच्या शिक्षकांचे कुडाळमध्ये दररोज लेक्चर्स. दररोज 6 तासांचे लेक्चर्स. 2 वर्षात 4000 पेक्षा जास्त तासांचं नियोजन. बोर्डाच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र मार्गदर्शक टीम. 40 पेक्षा जास्त पुस्तकांचे, 10,000 पानांचे प्रिंटेड स्टडी मटेरियल. दरवर्षी 50 पेक्षा जास्त ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षांचा सराव. 1.5 लाखांहून अधिक प्रश्नांचा सराव. सुविधा: कॉलेज सुविधा, कॉम्प्युटर सायन्स उपलब्ध, सुसज्ज आणि स्पेसियस क्लासरूम, सुरक्षित, स्वच्छ आणि सॅनिटाइज हॉस्टेल आणि घरगुती जेवणाची सोय, प्रशस्त लायब्ररी आणि स्टडी रूम्स, स्पेशल करिअर काउन्सिलिंग आणि अतिशय माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण, सुलभ हप्त्यात फी भरण्याची सुविधा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिल्याच दणक्यात IIT मध्ये मुलं पाठवणाऱ्या क्लासला आजच ऍडमिशन घ्या. संपर्क: प्रोफेसर राजाराम परब, 9325 01 74 58, श्री शुभम पारसेकर 84 12 86 38 80, 70 45 06 91 44, सौ अंकिता परब 86 68 11 08 82.
कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया यानंतरची बातमी। आपल्या उज्ज्वल करिअरसाठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत। जेई, नीट, MHCAT आणि NDAच्या तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर। 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू। परफेक्ट अकॅडमी। संपर्क 93 250 17 458। राणेंच्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लॅबचं लोकार्पण माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। भाजपचे कोकणातील 5ही आमदार गुणवान आहेत, ते मोठे व्हावेत, तर देवेंद्र फडणवीस तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला। दरम्यान जगात एकमेव नेता आहे जो पिंजऱ्यात राहून राज्यकारभार पाहतो असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे। हॉस्पिटलच्या उद्घाटनाला ते आले, त्यांच्या हस्ते हॉस्पिटलचं उद्घाटन झालं। आज अति महत्वाचा आणि उपयुक्त असलेल्या कोविड-19 लॅबचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं। येणाऱ्या 3 महिन्यानंतर होणाऱ्या मेडिकल कॉलेजचं उद्घाटनही देवेंद्रजींच्या हस्ते होईल आणि हे करून ते हॅट्रिक पूर्ण करतील। त्यामुळे आपलं आणि सिंधुदुर्गाचं आणि नागपूरचं किंवा देवेंद्रजी फडणवीस यांचं नातं अतूट नातं आहे आणि आमचे नवीन सर्व लोकप्रतिनिधी हे नातं जोपासतील, सांभाळतील अशी अपेक्षा ठेवतो। सन्माननीय प्रवीणजी दरेकर हे विरोधी पक्षनेते आहेत विधान परिषदेत। या 5 आमदार आहेत, बाकीच्यांची नावं घेतो, पण हा लॅब बसायला खऱ्या अर्थाने कोण कारणीभूत असेल, कोणाची प्रेरणा, सहकार्य आणि सहयोग असेल तर तो देवेंद्र फडणवीस। त्याचबरोबर सन्माननीय प्रवीण दरेकर यांच्यामुळे आज लॅबचं उद्घाटन झालं आणि आपल्याला सिंधुदुर्ग, रत्नागिरी जवळपासच्या भागासाठी याचा उपयोग होऊन जनतेला फायदा होणार आहे आणि कोविडची लढायला सोपं झालं। आमच्या दरेकर साहेबांना मी धन्यवाद देईन। त्याने या पुढे दौऱ्यावर आले, पाहिलं, गरज पाहिली आणि त्याने आपण असं म्हणजे हट्टच केला, या लॅब इथे बसलाच पाहिजे, सरकारने पास करायलाच पाहिजे आणि त्यासाठी आमच्या 5 आमदारांनी सन्माननीय लाड, भाई गिरकर, रमेश पाटील, निरंजन डावखरे, स्वतः प्रवीण दरेकर त्या सर्वांनी 20-20 लाख रुपये दिले। प्रयत्न सगळेच करतात, पण पैसे देऊन प्रयत्न करणं हा वेगळा भाग आहे आणि तो या 5 जणांनी केलेला आहे। हा लॅब उभा राहणं म्हणजे आपल्या जनतेला जीवदान देण्यासारखं हे पवित्र कार्य या 5 जणांनी केलेलं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे। जनतेला एक दिलासा देण्याचं काम या 5 जणांनी केलंय, म्हणून 5 जणांचे मी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि त्यांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा मी या ठिकाणी देतोय। आणि म्हणून आज स्वातंत्र्याच्या क्रांतीदिनी आज आपण हे लॅबचं उद्घाटन करतोय। याबद्दल देवेंद्र फडणवीस बोलले, मी सर्व शहीदांना
स्वातंत्र्य लढ्यातील सर्व शहीदांना मी या ठिकाणी यांच्या समोर आपल्या सर्वांसमोर नतमस्तक होतो. अभिवादन सर्वांना मी या ठिकाणी करतोय. मित्रांनो, हॉस्पिटल जसं देवेंद्रजींनी सांगितलं, माळ रानावर नाही कुलकर्णी सर, हे डोंगराळ भागामध्ये मी सुरू केले आणि जसा डोंगर होता तशीच आज रचना आहे. आणि मी जागा पाहिली, जागा माझ्या पत्नीने घेऊन ठेवली होती. मी म्हणलं मला हॉस्पिटल करायचंय, तर मला जागा दाखवली. सोबत मी आर्किटेक्ट आणले होते आणि त्याला म्हणाल मला हॉस्पिटल ते करायचं. सोबत असल्यामुळे अरे डोंगराळ भागात कसं काय लेवल करायला किती खर्च करायला लागेल. मी म्हणलं लेवल करायचं नाही, हाय तसंच बांधायचं, हाय त्याच जागी बांधायचं आहे. आणि आता जे तुम्हाला हॉस्पिटल आणि सर्व इमारती ज्या दिसतायत, हेही बेसमेंट मध्ये आहे. डोंगराच्या उताराला हा तुम्ही हॉलमध्ये बसलेला. आणि या सगळ्या इमारती अशा या कॅम्पस मध्ये आज तयार आहेत. जवळ 70-75 एकर मध्ये अजून बरंच बांधकाम व्हायचं. आज जवळपास 250 माणसं, डॉक्टर आणि अधिकारी कर्मचारी आज काम करतात, प्रामाणिक काम करतात. आमचे डॉक्टर आमच्या हॉस्पिटलचं नाव करतात. मी त्यांचा खरोखर ऋणी आहे, आभारी आहे. फार अतिशय चांगला रिझल्ट आणि काम करून आज या जिल्ह्यात जे आपलं कौतुक होत आहे डॉक्टरांमुळे, नर्सेसमुळे, मेडिकल स्टाफ आहे त्यांच्यामुळे. नाहीतर इथे असं हॉस्पिटल चालवणं, लोकांचं कौतुक पदरात पाडून घेणं हे कठीण आहे. पण ते शक्य झालं. ते आपल्या सर्व डॉक्टर, नर्सेस आणि या स्टाफमुळे शक्य झालं असं म्हणेन. आणि त्यांनाही तुमची साथ मिळाली म्हणून हे धाडस करू शकलो आणि धाडस करून स्वप्नही माझं पूर्ण करू शकलो. हे तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे. आणि म्हणून आज बरं वाटलं, आनंद वाटला. एक क्रांती दिनी एक चांगलं कोविड लॅब जो लोकांना उपयुक्त आहे, जागतिक कीर्तीचा अमेरिकेचे हे लॅब आपण या ठिकाणी बसवले. काही उद्गार काढले, महाराष्ट्रात असा लॅब नाही. 1.5 तासामध्ये जवळपास 150च्या जवळपास 96च्या जवळपास आपण चाचण्या देतोय, रिपोर्ट देतोय. हे नाविन्यपूर्ण गोष्ट आहे आणि ते आपल्या हॉस्पिटलमध्ये होते, कोकणात होते, सिंधुदुर्गात होते. याचा कोकणी माणसाला अभिमान वाटला. मला तर अभिमान. मी लांबून जे हॉस्पिटल पाहतो मला आश्चर्य वाटतं, कसं काय करू शकलोय. या डोंगराळ भागात एवढ्या इमारती, उद्या 150 विद्यार्थी येणार, 140चे जवळपास स्टाफ येणार, म्हणजे 300 लोक ऍड होणार आणि म्हणजे 550-600 लोक या कॅम्पस मध्ये असणार एक डोंगराळ भागात. आणि शक्य झालं हे आपल्या सर्वांचे आशीर्वाद, सहकार्य आणि मित्रांची प्रेरणा आहे. मला देवेंद्र फडणवीस यांना मी जरी लहान असले मी मित्र समजतो, सहकारी समजतो. यांचं माझं एक वेगळ्या प्रकारचं नातं म्हणा, प्रेम आहे. मी कधी देवेंद्रला एखादं काम सांगितलं, पहिलं नाव घेतोय मी, नाव काम सांगितलं, फडणवीस साहेब मला हे करून पाहिजे, नाही म्हणाले, नाही. आणि म्हणून आज एक योगायोग सांगू तुम्हाला. आपण सर्वजण त्या लॅबच्या इकडे गेलो आणि ती लॅबची माहिती देणारा अधिकारी पण तुमच्या योगायोगाने नागपूरच्या आम्ही काही गोष्टी कशा साध्य करतो बघा. म्हणजे आम्ही नागपूर कोकणात आणलं असं आमचे देवेंद्रजी नेहमीच सहकार्य करतात, मदत करतात.
आमच्या 5 आमदारांना सांगेन, उमेद तुमच्याकडे आहे, वय तुमच्या बरोबर आहे, अभ्यासाने, मेहनतीने, परिश्रमाने लोकहित साधू शकता, लोककल्याण करू शकता, त्यासाठी प्रयत्नशील राहणं हे आपलं कर्तव्य आहे. हे केल्यास माणूस कर्तृत्ववान होतो. या कर्तृत्वाच्या रांगेत तुम्ही 5 जण बसावं अशी मला बरं वाटेल, आनंद वाटेल. आणि मी तुमच्याकडे पाहतो त्याच नजरेने की उद्याची त्यामध्ये आमचा निलेश नितेश पण आहे. त्यामुळे उद्याच्या राजकारणात महाराष्ट्रामध्ये तुम्ही नावारूपाला येऊन कोकणाचं वर्चस्व सिद्ध करा, दाखवा. परत एकदा देवेंद्रजी तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य आणि तुमच्या मनामध्ये जे आहे ते लवकरच साध्य हो. नाही जास्त दिवस, महिने, वर्ष नाहीये. पाहुणे पिंजऱ्यात राहून किती दिवस राहणार? आज ना उद्या पिंजऱ्यातून बाहेर उडणारच आहे. मातोश्री पिंजरा आहे, त्या पिंजऱ्यात आहे. आश्चर्य, जगाच्या मांडीवर एकच असा नेता आहे, प्रमुख आहे, जो आपल्या बंगल्यात राहून कॉम्प्युटरवरून कारभार प्रशासन हाताळतो. मंत्रालय ओसाड आहे, मंत्रालय कोणी नाही. म्हणजे मंत्र्यांपैकी, मुख्यमंत्र्यांपैकी बाप बेटे 6 महिने कॅबिनेटला नाही. पार्ट्याला असतात पण कॅबिनेटला जाऊ शकत नाही. मी काय म्हणालो नाही, पार्ट्याला असतात एवढंच म्हणालो, कॅबिनेटला नाही. 6 महिने मुख्यमंत्री कॅबिनेटला नाही. कमाल आहे. असो, बाहेर समाचार घेऊ, पत्रकार मित्र सोबत आहे, घेऊ. इथे नको, इथे सेवा करायची, जनतेची उपचार करायचे, ठणठणीत करायचा. कोविड आम्हाला आमच्या जिल्ह्यातून, राज्यातून निस्ताभूत संपवायचा आहे. आणि म्हणून हे आमचे छोटेसे प्रयत्न आहेत. असेच प्रयत्न करून राहू आणि सिंधुदुर्गच्या जनतेला, कोकणी माणसाला आम्ही निरोगी ठेवू. एवढंच आजच्या प्रसंगी मी आश्वासन देतो. आणि परत आलेले सर्व पाहुणे, सन्माननीय देवेंद्र फडणवीस सर, सर्व आमदार, आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तेली वगैरे, या सर्वांचे आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी. आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत जेई, नीट, MHCAT आणि NDAच्या तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर. 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू. परफेक्ट अकॅडमी. संपर्क 93 250 17 458. कोकणात भव्य दिव्य मेडिकल कॉलेज उभारणारे भाजप नेते नारायण राणे यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मात्र ज्या कोकणवासियांनी सरकार निवडून आणलं त्या कोकणावर सरकार अन्याय करत आहे. या आघाडी सरकारचा वसपा काढल्याशिवाय आता गप्प बसणार नाही, तर भाजपशिवाय कोकणला दुसऱ्या पर्याय नाही, असं मत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं. आमच्यासारखे कार्यकर्ते आज काम करत असताना जी गोष्ट म्हणून त्यांना सांगितली, या कोकणच्या विकासासाठी असेल, कोकणच्या उन्नतीसाठी त्यांनी सगळ्यांना या ठिकाणी दिशा देण्याचं काम केलं. ज्या वेळेला निसर्ग वादळ या ठिकाणी आलं, त्याही वेळेला 3 दिवसाचा कोकणचा दौरा करून या निसर्ग वादळांना उद्ध्वस्त झालेल्या कोकणवासियांना धीर देण्याचं काम सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. आणि आज सुद्धा या प्रयोगशाळेच्या माध्यमातून या सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे, रत्नागिरी जिल्ह्यातील सुद्धा, त्या रत्नागिरी जिल्ह्याची लॅब साहेब सुरू झाले, ती बंद आहे असं मला कळलं. बरं, ती पण काय मशिनरी आहे ती दादा चौकशी करायला लागेल. मला माहिती मिळाली की कुठले तरी बोगस मशिनरी आणले आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी ती लॅबच बंद पडलेली. त्याच्यामुळे रत्नागिरीचे पण तपासणीसाठी या ठिकाणी आपल्याकडे येणार आहे. आणि आपल्याला मिरज, सांगलीला जे जावं लागायचं आहे त्या आपल्या दारात, आपल्या घरात त्या ठिकाणी अत्याधुनिक लॅब या ठिकाणी राणे साहेबांच्या महाविद्यालयात या ठिकाणी हॉस्पिटलला आपल्या सेवेसाठी आहे. मी राणे साहेबांनाही मनापासून धन्यवाद देईन. आमच्यासारख्या राजकारणातल्या कार्यकर्त्यांना दीपस्तंभासारखं प्रेरणा देणारं असं व्यक्तिमत्व म्हणून राणे साहेबांनी बघितले. कारण कोकणात असं कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज
हे पश्चिम महाराष्ट्राची कोणाची तरी मक्तेदारी असं वाटलं जायचं, परंतु राणे साहेबांनी दाखवून दिलं की या कोकणच्या मातीत सुद्धा मेडिकल कॉलेज होऊ शकतं आणि ते त्यांनी या ठिकाणी सांगितलं. मी देवेंद्रजींना विनंती करणार आहे, साहेब आपण आज विशेष कोकणकडे लक्ष द्या. कोकणची आज आपल्यासाठी अत्यंत भुसभुशीत अशी या ठिकाणी जमीन झालेली आहे. कारण ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने कोकणवासियांनी मान टाकली ते सरकारमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांच्या आचार विचारात परिवर्तन झाले. या कोकणला वादळ आलं त्याही वेळेला बघायला त्यांना यांच्याकडे वेळ नाही. कोकणवासियांकडे मुंबईचा चाकरमानी गावाकडे येऊ पाहत होता, एसटी देतो शेवटपर्यंत काय 10,000 एसटीतली एकही एसटी आमच्याकडे पोहोचली नाही. त्याचबरोबर आता परवा एसटी जाहीर केल्या. मला वाटतं 90% चाकरमानी आपल्या कोकणात येऊन झाले, म्हणजे वराती मागून घोडे आता हे एसटीचं बुकिंग करणार. चाकरमानी कधीच आमच्या इथे गावाला येऊन थांबलेले आणि त्याच्यामुळे कोकणवासियांची नाल पूर्णपणे या ठिकाणी तुटलेली आहे. सत्तेचा मुकुट त्या ठिकाणी डोक्यात गेल्यानंतर आमच्या कोकणवासियांकडे झालेल्या दुर्लक्षाचा वचपा कोकणवासीय निश्चित काढतील आत्मविश्वास. म्हणून देवेंद्रजींना विनंती की साहेब आपण थोडा वेळ द्या. कोकणातले आम्ही सारे आमदार मेहनत घ्यायला तयार आहोत. कोकणच्या जनतेला आशेचा किरण म्हणून भारतीय जनता पक्षाकडे या ठिकाणी पाहत आहेत. दादांचा या ठिकाणी आशीर्वाद, आपलं मार्गदर्शन या ठिकाणी जर आम्हाला सगळ्यांना नीट मिळालं तर या ठिकाणच्या कोकणच्या भूमीमध्ये या ठिकाणी भविष्यातली विकासाची गंगा आपल्याच माध्यमातून आपण या ठिकाणी आणू हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा दादांचे मनापासून आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. नितेशजी राणे साहेब असतील, निलेशजी असतील, कारण या ठिकाणी शेवटी हे उभं राहत असताना आम्ही जरी निधी दिला तरी पुढचे सारे सोपस्कार केवळ त्यांच्यामुळेच या ठिकाणी शक्य झाले. त्यांच्या प्रती कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे सुद्धा आभार एवढ्यासाठी मानेन की या लॅबच्या ओपनिंग साठी त्यांनी सांगितलं की मी येणार, कारण एक चांगला उपक्रम या ठिकाणी होतोय आणि तेही या ठिकाणी वेळ काढून आपल्या कोकणवासियांना या क्रांती दिनाच्या दिवशी मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झाले. त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी. आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत जेई, नीट, MHCAT आणि NDAच्या तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर. 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू. परफेक्ट अकॅडमी. संपर्क 93 250 17 458. वेंगुर्ला येथील रोहन बोवलेकर याची RTO ऑफिसकडून फसवणूक झाली आहे. यानंतर बोवलेकर यांनी सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सिंधुदुर्ग नगरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंटचा सुळसुळाट चालू झाला असून नेमका यांना कोणाकडून अभय मिळत आहे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होतोय. या फसवणूक प्रकरणी शिवसेनेचे छोटू पारकर, योगेश तावडे, नागेश ओरोसकर, सुनील जाधव यांनी हे प्रकरण उचलून धरलं असून शिवसेना स्टाईलने उत्तर देणार असल्याचं योगेश तावडे यांनी सांगितलंय. RTO ऑफिसमध्ये असे निदर्शन आले की प्रत्येक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोच आहे आणि ह्या वृत्तपत्राच्या माध्यमातून स्थानिक लोकांच्या आणि वाहन चालकांच्या माध्यमातून हा निदर्शनास आणलेलाच आहे. परंतु प्रादेशिक वाहन अधिकारी यांच्याकडून सातत्याने दुर्लक्ष करत आहेत. आता साईनाथ मापसेकर हे RTOचे एजंट आहेत. आता प्रदीप बोवलेकर वेंगुर्ला सावंतवाडी यांनी 2018मध्ये 18/1/18ला मारुती सुझुकी गाडी घेतली. सदर गाडीचं रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी 1,35,000 रुपये RTOकडे भरले. त्याची त्यांनी पावती दिली. MH07 AG 6999 हा गाडीचा नंबर रजिस्ट्रेशन पण झाला. 2 वर्ष झाली. सदर गाडीचं इन्शुरन्स भरण्यासाठी रोहन बोवलेकर आमचे मित्र गोव्याला इन्शुरन्स कंपनीमध्ये गेले. तर तिथे चौकशी केल्यानंतर असे निदर्शन आले की गाडीचं रजिस्ट्रेशनच झाले नाही, गाडी आहे दुसऱ्याच्याच नावावर. हे लक्षात घेता मी ओरोस सिंधुदुर्ग नगरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. तरी आमची एवढीच प्रदर्शन ह्यांना हे आहे मागणी आहे की सदर जे आरोपी आहेत साईनाथ मापसेकर यांना लवकरात लवकर अटक व्हावी. या फ्रॉडमध्ये अनेक अधिकारी असतील,
निदर्शने येतील आता आपल्याला. ह्यांच्यात लवकरात लवकर कारवाई करावी, नाही तर अन्यथा आम्ही आपण शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ. वेळोवेळी उपराज्याची होणं यांच्याकडे आम्ही मागणी केली, कुठलाच ठोस निर्णय आम्हाला दिला नाही. असं न केल्यास आम्ही ठाणे आयुक्त यांच्याशी निर्णय हे करू. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. प्रवेश सुरू. तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यासोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर केजी पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स. आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ॲडव्हान्स ऍक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई-लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुनराव राणे विद्यालय वैभववाडी. श्री जयेंद्रजी राव राणे संचालक, अध्यक्ष स्थानिक समिती 9422 43 58 33. श्री नाथकर BS मुख्याध्यापक 9309 85 85 78. श्री शिंदे SP 9421 23 57 22. श्री पाटील PM 70 38 14 40 97. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 9350 09.
बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। आपल्या उज्ज्वल करिअरसाठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत। जेई, नीट, MHCAT आणि NDAच्या तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर। 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू। परफेक्ट अकॅडमी। संपर्क 93 250 17458। कर्नाटक सरकार सीमा भागातील मराठी माणसांचा किती द्वेष करते याचा आणखीन एक संतापजनक उदाहरण समोर आलंय। बेळगाव जिल्ह्यातील एका गावात नागरिकांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारच्या आदेशावरून रातोरात हटवण्यात आला। या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। सावंतवाडीतही याचे तीव्र उमटले। शिवसेनेच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे। सावंतवाडीतही याचे तीव्र पडसाद उमटले। शिवसेनेच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला। यावेळी कर्नाटक सरकारच्या भाजप सरकारचा प्रतिकात्मक पुतळा याचं दहन करण्यात आलं। शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी, ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा केसरकर, नारायण राणे, शब्बीर मणियार, महिला तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे, नगरसेविका अनर्जुन लोबो, भारती मोरे, शुभांगी सुपी, दीपाली वाडकर, गीता सुकी, चित्रा धुरी, सौ धारणकर, पाटणकर, रश्मी माळवदे, प्रशांत कोठावळे, गजानन नाटेकर, महेश शिरोडकर, प्रशांत बुकडे, विशाल सावंत आदी उपस्थित होते। आपण या ठिकाणी जो आहात या ठिकाणी निषेध करतो आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने JCB लावून त्या ठिकाणी उद्ध्वस्त केला। या कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्ध्वस्त केला। त्या पुतळा उद्ध्वस्त करणारं भाजपचं सरकार आज कर्नाटकामध्ये आहे। निवडणुका आल्या की छत्रपतींचं नाव घ्यायचं आणि आपल्या स्वतःच्या राज्यात छत्रपतीला त्या ठिकाणी खाली उतरायचं, हे निषेधार्ह बाब आहे। आणि म्हणून शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीररित्या निषेध करीत आहोत आणि म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन आपण या ठिकाणी केलेलं आहे। बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज। या ठिकाणी कर्नाटकात आदिलशाहीला शिवाजी महाराजांनी सुरुंगा लावला होता। आदिलशाही नष्ट केली होती। मुघलांना पण कर्नाटकमध्ये यायला दिलं नव्हतं, तुगलकांना सुद्धा यायला दिलं नव्हतं। आणि अशा कर्नाटकचा आता उपभोग घेत असलेले येडियुरप्पा तुम्ही शंड आहात, याचा आम्ही जाहीररित्या काल कर्नाटकामध्ये ज्या पद्धतीने छत्रपतींच्या पुतळ्याचं अवमूल्यन करण्यात आलं त्या पद्धतीनं अपेक्षित नव्हतं। कारण छत्रपतींच्या नावाखाली निवडणुका जिंकून कर्नाटकामध्ये आज भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध म्हणून या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत सावंतवाडीचे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय तुमचा कार्यक्रम होता? नमस्कार, मी रुपेश राऊळ, शिवसेना तालुका प्रमुख सावंतवाडी। आज येथे आम्ही सावंतवाडी तालुक्याच्या वतीने कर्नाटक सरकारचा, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा निषेध व्यक्त केला आहे। कारण शिवसेना ही शिवसेनेचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज। आम्ही सगळेजण शिवसैनिक हे त्यांचे पहिले मावळे आहोत आणि आमच्या आराध्य दैवताचं ज्या ठिकाणी अपमान झाला, ज्या ठिकाणी पुतळा काढण्यात आला, त्या सरकारचा खऱ्या अर्थानं आम्ही निषेध व्यक्त करत आहोत। आज खऱ्या अर्थानं आमच्या शिवसैनिकांचं रक्त तळमस्तकात अक्षय आग होते। हे सरकार जे हिंदूंचं सरकार म्हणून सांगतं एकीकडे, हे भाजप ज्या पद्धतीने राजकारण करतंय, हिंदूंचं राजकारण करतं म्हणून सांगतं आणि जे हिंदूंचं आराध्य दैवत आहे त्या शिवाजी महाराजांचा पुतळा काढलं जातं ज्या राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, भाजपचा मुख्यमंत्री आहे। मी या ठिकाणी सर्व कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करतो।
निवडणुका जिंकण्यापुरतं छत्रपतींचं नाव घ्यायचं आणि निवडणुकीत जिंकून आल्यावर आपल्याच शासनाच्या आपल्याच सरकारच्या काळामध्ये छत्रपतींचा पुतळा हलवण्याचं महापाप या सरकारने केलेलं आहे असं राऊळ म्हणतायत. आपल्यासोबत ज्यांनी मुंडन केलं असे खरे सच्चे शिवसैनिकसुद्धा आहेत, त्यांच्या भावनासुद्धा आपण जाणून घेऊया. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला? हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांनी वल्गना केल्या होत्या की या हिंदुस्थानामध्ये हिंदू राजा होऊ शकत नाही, परंतु शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून दाखवून दिलं या हिंदुस्थानला नव्हे जगाला की मी स्वतंत्र राजा होऊ शकतो, इथे मराठ्यांची सत्ता होऊ शकते. ज्या ह्याच्यामध्ये कर्नाटकमध्ये विजापूरला आपला आदिलशाह त्याला शिवाजी महाराजांनी पूर्ण नेस्तनाबूत केला, सर्व सत्तांना नेस्तनाबूत केलं एकाएकाला, आणि त्यांनी आज त्याची फळं हे कर्नाटक सरकार भोगताय. आणि तरीसुद्धा त्यांच्या नावावर त्यांच्या जीवावर आज हे संपूर्ण सत्ता भोगून आज त्यांनी जे शिवाजी महाराजांच्याच पुतळ्याला हात घातला यांचा जाहीर निषेध, तीनदा एकदा निषेध निषेध निषेध. यांना कुठेही कोणी देवही माफ करणार नाही. नजीकच्या काळात बघा तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय शिवाजी, जय भवानी. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. ज्या कर्नाटक राज्यामध्ये छत्रपतींनी आपला स्वराज्याचा झेंडा रोवला होता त्या राज्यामध्ये आज भाजपाच्या सरकारने हे पुतळे हलवण्याचं महापाप केलेलं आहे. साक्षात भगवानसुद्धा त्यांना माफ करणार नाही असं या शिवसैनिकांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा आहेत, अण्णा केसरकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्यांच्या भावनासुद्धा जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी कर्नाटक सरकारने कन्नड भाषिकांच्या हितासाठी हिंदू धर्माच्या आरक्षण करणाऱ्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा JCB लावून त्या ठिकाणी हटवलेला आहे. त्या ठिकाणी त्याने त्याचं नुकसान केलेलं आहे. कारण ग्रामपंचायतीने परवानगी दिली होती, तिथल्या स्थानिक सगळ्या ज्या संस्थांनी परवानगी दिलेली होती. असं असताना परवानगी असताना कर्नाटक सरकार त्या ठिकाणी हेतुपुरस्सर येऊन छत्रपतींचा पुतळा हटवतो. जे सरकार सत्तेवर येण्यासाठी देशामध्ये मोदी सरकार असतील किंवा ह्या महाराष्ट्रातले फडणवीस सरकार पूर्वीचं असेल यांनी प्रत्येकाने निवडणुकीच्या वेळी शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करून मराठी माणसांना हाक देऊन मराठी माणसांना संघटित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे बेळगावमध्ये सीमा प्रश्नामध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती आज आमची कार्यरत त्या ठिकाणी आहे. मी तर गेल्या 4 वेळा कर्नाटकच्या अनेक जेलमध्ये कन्नडच्या विरोधामध्ये सत्याग्रह करून आम्ही गेलेलो आहोत. तिथले कन्नड भाषिक आमच्याशी कसे वागतात, रानटी पद्धतीने वागतात, तशा पद्धतीने मराठी मनुष्य, मराठी पोलीस, मराठी शासकीय यंत्रणा ही परराज्यातल्या लोकांबरोबर अशा पद्धतीने वागत नाही. रानटी पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी दिली जाते आणि वाटणी पद्धतीची वागणूक आज देऊन कन्नड भाषिकांना भडकवण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीनं कर्नाटक सरकार करते आहे. त्या येडुगप्पा सरकारचा या ठिकाणी निषेध आम्ही करतो आणि हा निषेध करत असताना महाराष्ट्रातल्या जनतेने जरूर आता आम्ही त्याचा निषेध करतो, पण ह्या देशामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये सर्व शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात, पण त्या शांततेने कराव्यात. कारण आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, पण आता जर त्यांनी आमच्या शेपटीवरती पाय ठेवलेला आहे कर्नाटक सरकारने, या कर्नाटक सरकारला 4 चित्त्या मुंड्या चित केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहोत ही आमची प्रतिज्ञा आहे. आणि म्हणून कर्नाटक सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल, आजचा प्रश्न सुप्रीम कोर्टात असल्यामुळे आम्ही शांततेने या ठिकाणी आंदोलन करतो आणि या कर्नाटक सरकारचा जाहीररित्या आम्ही निषेध करतो. कर्नाटक सरकारचा मी या सरकारचा निषेध करत असताना मी या सत्याग्रही त्या ठिकाणी आहे. आम्ही सत्याग्रह करून इथल्या सावंतवाडीचे शिवसैनिक त्या ठिकाणी धडकलेले होते. कन्नड भाषेला आमचा विरोध आहे, तिथली जी माणसाची वृत्ती आहे त्याला आमचा विरोध नाही आहे. आणि हे असं असताना सगळं शांततेने चाललेलं असताना, कोविडचं संकट आज देशामध्ये असताना, महाराष्ट्रामध्ये असताना आणि कर्नाटकमध्ये प्रचंड प्रमाणात संकट असताना एक लोकांची दिशा वेगळीकडे वळवावी म्हणून त्या कर्नाटक सरकारने छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना केलेली आहे. त्याचा आम्ही जाहीररित्या या ठिकाणी निषेध करत आहोत. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याने संपूर्ण महाराष्ट्राला
स्वराज्य या एका संकल्पनेत गुंतणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचं महापाप या कर्नाटकच्या सरकारने केलेलं आहे। या स्वराज्यातील प्रत्येक स्त्री ही माझी भगिनी आहे आणि तिचं रक्षण झालंच पाहिजे या संकल्पनेतून महिलांसाठी सुद्धा छत्रपतींनी अहोरात्र काम केलेलं आहे। आपल्यासोबत या सावंतवाडीच्या रणरागिणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। त्यांच्या नेमक्या या पुतळ्या विटंबनाबाबतच्या काय भावना आहेत? नमस्कार ताई। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आम्ही इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे। जे कर्नाटक सरकारने जो आमच्या छत्रपती शिवरायांचा जो विटंबना केली त्याबद्दल आम्ही सर्वांनी त्याचा निषेध केलेला आहे। आज आमचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक अण्णा केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। आम्ही आज सगळ्या महिला आघाडीकडून पूर्णपणे निषेध करत आहोत। वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून जो कोण मुख्यमंत्री आहे ज्याने विटंबना केली त्याला आम्ही रस्त्यावर ओढून त्याला आम्ही फटके द्यायला मागे पाडणार नाही आहोत आणि आम्ही कर्नाटकात जाऊन त्याला ओढून काढू ही आमची आहे। आणि याशिवाय तुम्हाला शिवसेना दिसणार नाही। बीजेपीने सध्या चालवलंय काय? स्वतःची मनमानी चालली आहे, ती सावंतवाडीत असू देत नाहीतर पुऱ्या देशात असू देत, हे असं हे चालणार नाही। त्यांना आम्ही शेवटचा इशारा करतो, जर या पद्धतीने ते पुन्हा पुन्हा वागले तर त्यांचा अंत हा झाला समजावा। हा अंत झालेलाच आहे। निषेध असो, निषेध असो, वेंगुर्ल्यातही याचे तीव्र पडसाद उमटले। वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला। यावेळी तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, उपजिल्हा प्रमुख सुनील दुबळे, जिल्हा पदाधिकारी सचिन वालावलकर, शहर प्रमुख अजित राऊळ। आज वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी येडियुरप्पा सरकार, कर्नाटक सरकार यांचा आम्ही या ठिकाणी धिक्कार केलेला आहे। छत्रपती महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा जो काल अवमान झाला त्या निषेधार्थ वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी त्या भाजप येडियुरप्पा सरकारचा, कर्नाटक सरकारचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करत आहोत। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आपल्या उज्ज्वल करिअरसाठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी। आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत जेई, नीट, MHCAT आणि NDAच्या तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर। 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू। परफेक्ट अकॅडमी, संपर्क 93 250 17 458। कोकणात विविध जातीच्या रानभाज्या आहेत, त्यातील काही रानभाज्या औषधी असतात। तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने हातखांबा येथे रानभाज्यांचा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यात कोकणात सापडणाऱ्या 22 प्रजातीच्या रानभाज्यांचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं। तिची भेंडी आहे, पण तिची साईज जो आहे तो अतिशय मोठा आणि काट्यांचं प्रमाण त्याला भरपूर असते। आणि मी ज्यावेळी लहान होतो तर त्यावेळी ती भाजी मला फक्त पावसाळ्यामध्ये पाहायला मिळायची आणि तिचा दरसुद्धा त्या साध्या भेंडीच्या जवळजवळ चौपट दर असायचा आणि वजनात सुद्धा ती एवढी व्हायची की किलोनं भाजी घ्यायला लागायची। ही जर पाव किलो भेंडी पुरत असेल तर ती 1 किलोच्या खाली धूल पुरायची नाही, तर त्यामुळं मोठ्या प्रमाणात ती घ्यायला लागायची। आता ही भाजी जी आहे ती पावसाळ्यामध्ये 4 महिने उपलब्ध असायची मुबलक प्रमाणात, पण आता ती अशी आहे की ती रानभेंडी जी आहे ती उन्हाळ्यात सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी निवडक शेतकऱ्यांकडं उपलब्ध होऊ शकते। आता ही का उपलब्ध होऊ शकते तर त्या शेतकऱ्यांनी प्रयोग केला की ही रानभेंडी जी आहे ती आपण पावसाळ्यात तर येतील, पण पावसाळ्याबरोबर आपण उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जर लावली तर ती येईल का? तर त्या कल्टिवेशनमध्ये ते यशस्वी झाले आणि त्यांनी त्याचं रेग्युलर कल्टिवेशन सुरू केलं आणि त्याची विक्रीसुद्धा त्या ठिकाणी व्हायला लागली। आणि ह्या रानभेंडीला एक विशिष्ट प्रकारचा ग्राहक आहे जे ते आग्रहानं त्या रानभेंडीची मागणी करतात आणि त्याची कढीमध्ये करून केलेली भाजी जी आहे ती अतिशय सुंदर होती आणि बऱ्याच जणांची म्हणजे फेवरेट डिश असल्यासारखी ती आहे। तर अशाच प्रकारचं कमर्शियलायझेशन जे आहे ते ह्या काही मांडलेल्या भाज्यांच्या बाबतीत सुद्धा करता येणं शक्य आहे। विशेषतः करटोलीसारखी जी भाजी आहे तर ती करटोली नावाची जी भाजी आहे तर ती आपल्याला कर्जत स्टेशनवर जे काही म्हणजे ट्रायबल्स महिला आहेत तर त्या मोठ्या प्रमाणावर त्या करटोलीची भाजी विक्रीसाठी घेऊन येतात। तर ह्याचं जर समजा ग्राहक वर्ग या ठिकाणी निर्माण झाला तर त्याचं कमर्शियल कल्टिवेशन आणि लागवड हे सुद्धा करता येणं शक्य आहे। प्रदर्शनाचा उद्देश मला वाटते बहुतांशी सफल झाला असं वाटतं की आपण आपल्या परिसरात असलेल्या भाज्यांचा डिस्प्ले केला आणि
त्या कुठल्या कुठल्या भाज्या आहेत आणि नवीन पिढीला त्या ज्ञात कशा होतील आणि खायला कशा उपलब्ध होतील ह्याच्या दृष्टीनं जे काही जनजागृती आहे तर ती जनजागृती या महोत्सवाच्या माध्यमातून नक्कीच झाली असं मला वाटतं. हेगडे साहेबांनी त्यांच्या सहकार्याने विशेष मेहनत घेऊन जे काही डिस्प्ले केला आहे, काही स्वयंसहायता गटांनी ती विक्रीसाठी सुद्धा भाज्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर त्या विक्रीला जर ग्राहकांनी जर प्रतिसाद दिला तर नक्कीच त्या गटांना आणि त्या रानभाजी पिकवणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि रानभाज्यांना यापुढं मोठ्या प्रमाणात आपल्या आहारामध्ये कसा समावेश करता येईल या दृष्टीनं चालना नक्की मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. ज्या चवींचं त्याला आपण ज्ञान देत असतो ते आपण पुरवत असतो आणि सुरुवातीपासूनच जर आपण ह्या सगळ्या भाज्यांचं किंवा पालेभाज्यांची जर त्यांना आवड आपण निर्माण केली तर ते मुलं खाणार आहेत. असं म्हणून चालणार नाही की त्याला ते आवडत नाही. आपण जर त्याला लहानपणापासून ती आवड जर त्याला निर्माण केली तर नक्कीच ती मुलं ते खाणार आहेत आणि ह्या सवयी आपण पालक म्हणून आपण त्या मुलांना लावणं गरजेचं आहे आणि या सगळ्यांचा भाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करणं ही एक काळाची गरज आहे. कारण आत्ताचं जे लहान मुलांचं अगदी जरी उदाहरण घेतलं तर लहान मुलं अगदी म्हणजे आता 2री-3रीच्या वयामधली 4थी-5वीच्या वयामधली मुलंसुद्धा भयानक अशा आजाराने पीडित असतात आणि त्याला कारणसुद्धा असंच आहे की जे आपली सध्याची जीवनशैली आहे ती खूप आपण म्हणजे तिकडे खूप दुर्लक्ष करतोय. आपण नुसतं पळत सुटलोय पण आपल्या आरोग्याकडे आपण खूप दुर्लक्ष करतोय आणि नेमकी काय खायला पाहिजे, आपल्या शरीराला काय महत्त्वाचं आहे हे सोडून आपण दुसरीकडेच पळत चाललोय. कारण शरीर आहे तर सगळं काही आहे. जोपर्यंत आपण नसेल तर आपण आपल्याकडे किती संपत्ती पैसा अडका असला तरी त्याचा काही उपयोग नाही आहे. आणि असं म्हटलं जातं की माणसाला चांगलं जे काय म्हणजे शरीरासाठी जे चांगलं असतं ना ते नकोच असतं आणि अशा ज्या भाज्या असतात त्या थोड्याशा त्यांची चवी किंवा त्या करण्यासाठी किचकट असतात तर ते आत्ताच्या महिलांना नको असतं. फटाफट जे काय होईल आणि उरकून ज्या इकडे तिकडे म्हणजे त्या कामाधंद्याला जाणारे असतात म्हणून हे सगळं नको असतं. तरी पण आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी सगळ्या महिला भगिनींनी आणि घरातल्या जे ज्येष्ठ असतात त्यांनी याचा जास्तीत जास्त म्हणजे पुढाकार घेतला पाहिजे की हे आपण खाल्लं पाहिजे. आपल्या मुलांना पण त्याच्या चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत आणि जसं मगाशी म्हटलं गेलं या ठिकाणी की ह्या ज्या भाज्या आहेत मॅडम पण मगाशी म्हणाल्या की अशा ज्या काही भाज्या आहेत की अजून आपल्या म्हणजे आत्ताची जी पिढी आहे 20-25 वर्षातल्या जी पिढी आत्ता वावरते समाजामध्ये त्यांना ह्या भाज्यांचे प्रकारच माहिती नाही आहेत. ती हे सगळ्या भाज्यांचे जे प्रकार आहेत त्या भाज्या शरीरासाठी किती आवश्यक आहेत त्यासुद्धा आपल्या पुढच्या पिढीला आपली जबाबदारी आहे की त्यांना त्याचं महत्त्व सांगणं किंवा त्या आहारामध्ये समाविष्ट घेणं हे आपली जबाबदारी आहे की त्यांना त्याची माहिती जास्तीत जास्त प्रसारित म्हणजे माहिती पुरवणं. आपले जे पत्रकार आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आजच्या हा कार्यक्रमाची सगळीकडे प्रसिद्धी होणार आहे आणि खरोखर लोकांनी या भाज्यांकडे रानभाज्या असतील किंवा पालेभाज्यांकडे जास्तीत जास्त वळणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपलं आरोग्य नक्कीच सुदृढ होणार आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. देशातील पहिली अत्याधुनिक लॅब राणेंच्या हॉस्पिटलमध्ये फडणवीसांनी केलं लोकार्पण. राणे पॅटर्न वापरा, राज्य कोविड मुक्त होईल, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. आणि देवेंद्रजी तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल, नारायण राणे यांचं मोठं विधान. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचा महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार.
सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य, दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड आमची संपर्क श्री विजय दुर्गा ॲग्रो सर्व्हिस, साटेली भेडशी, तालुका तोडामार्ग. स्टॉक किट्स, SCC, शेती अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशक, बी बियाणं. प्रोप्रायटर भिकाजी गणपते. फोन नंबर 02363 250081 आणि 250168. मोबाईल नंबर 9420 27 56 56 आणि 9822 69 19 73. पत्ता साटेली भेडशी, तालुका तोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग.